नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून तब्बल 1250 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर केला आहे। बराच काळापासून शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न होता, आपला खरीप हंगामाचा पीक विमा कधी मिळणार। तसेच सरकारने जाहीर केलेल्या 75% अग्रिम विम्याची रक्कम आपल्या खात्यात कधी जमा होईल याची सगळ्यांना प्रतीक्षा होती। आता मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा निधी मंजूर झाल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांच्या मेहनतीची दखल सरकारने घेतली आहे आणि तुमच्या घामाचे मोल म्हणून हा विमा तुम्हाला आता जमा होणार आहे, तुम्हाला मिळणार आहे। हा निर्णय फक्त आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा आहे, कारण प्रत्येक शेतकरी आपलं पीक वाचवण्यासाठी भविष्यातील जोखमीपासून संरक्षण मिळवण्यासाठी हा विमा भरतो। आता मंजूर झालेल्या या निधीमुळे खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा नक्कीच मिळणार आहे। तुमच्यासाठी आज खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे। अनेक दिवसांपासून तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता तोच निर्णय सरकारने अखेर घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट स्पष्टपणे सांगितलं आहे की आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, आजपासूनच तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुम्ही विचार करत होता नेमका हा पैसा आमच्या खात्यात कधी येणार, तर याचे उत्तर आता स्पष्ट झाले आहे। आज दुपारी 2 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजेच तुम्ही इतके दिवस ज्याची प्रतीक्षा करत होता ती वाट आता संपलेली आहे। कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली। यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की 75% पीक विमा अग्रिम रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने दिलेल्या या घोषणेवर विश्वास ठेवा। ही फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्षात तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य दिसणार आहे आणि खरंच आता आमच्या खात्यात पैसे आले असं म्हणण्याचा क्षण जवळ आला आहे। एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सरकारने जरी पीक विमा मंजूर करून प्रक्रिया सुरू केली असली तरी पैसे तुमच्या खात्यात लगेचच दिसणार नाहीत। आज दुपारी 2 वाजेपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण काही शेतकऱ्यांना पैसे रात्री उशिरा मिळू शकतात। म्हणजेच काहींना रात्री 12 वाजता पैसे मिळतील तर काहींना पहाटे 3 ते 4 वाजता पैसे मिळतील, तर काहींना उद्या सकाळपर्यंत सुद्धा पैसे मिळू शकतात। म्हणूनच थोडं संयम बाळगणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी सध्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। सरकारने याबद्दल स्पष्टपणे सांगितलं आहे की आज पहिल्या टप्प्यात केवळ काही निवडक जिल्ह्यांमध्येच हा निधी वितरित होईल। म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे जमा होतीलच असं नाही। शेतकरी मित्रांनो, निराश होऊ नका। आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होईल त्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे आणि हळूहळू इतर सर्व जिल्ह्यांनाही निधी दिला जाणार आहे। त्यामुळे निधी वाटपामध्ये आज तुमचा जिल्हा दिसेल तर उद्या दुसऱ्या जिल्ह्याचा नंबर येईल। काही दिवसात नक्कीच तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारने तारीख निश्चित केली आहे आणि दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा फक्त आता वेळेचा प्रश्न उरलेला आहे। आज दुपारी 2 वाजेपासून पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आता पैशांचा प्रवास थेट तुमच्या खात्यापर्यंत होणार आहे। थोडं संयम ठेवा, कारण मेहनतीचा मोबदला नक्कीच मिळणार आहे। तुम्हाला नक्कीच आठवत असेल की 19 आणि 20 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं। शेतं पाण्याखाली गेली, पिकं नष्ट झाली आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरल्या गेलं। पंचनामे झाले होते, पण त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्याचा मुहूर्त काही लागत नव्हता। शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते की आता आपल्या खात्यात पैसे कधी येणार, मात्र आज तो क्षण आलाय। आज त्या प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन कृषी विभागाला स्पष्ट आदेश दिले आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये 75% अग्रिम आणि रब्बी हंगामाचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या टप्प्यात सरकारने 13 निवडक जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे। या जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिले आहेत की या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच निधी जमा करावा। शेतकरी मित्रांनो, ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच दिलासा देणारी आहे,
कारण बराच काळ तुम्ही प्रतीक्षा करत होता, पण आता ती प्रतीक्षा संपली आहे. सर्वांना एकाच वेळी निधी मिळणार नाही, पण ज्या 13 जिल्ह्यांमध्ये आजपासून प्रक्रिया सुरू होते तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होईल. आता थोड्याच वेळात आपण हे 13 जिल्हे पाहणार आहोत की जिथे पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. कदाचित तुमचं नाव त्यात असेल आणि तुमच्या खात्यात आजच पैसे जमा होतील. त्यामुळे लक्ष ठेवा, कारण ही बातमी प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयाला दिलासा देणारी आहे. तुम्हाला माहिती आहे की पीक विम्याचा पहिला टप्पा 25% अग्रिम रक्कम आधीच देण्यात आली आहे, पण अनेक शेतकऱ्यांना तो पैसा मिळालाच नव्हता. त्यामुळे बराच त्रास झाला आणि शंका निर्माण झाली की खरंच आपल्या खात्यात विमा जमा होणार का. मात्र आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना आता दुसऱ्या टप्प्यात पैसे नक्कीच मिळतील. 75% अग्रिम पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आजपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे जमा होतील. पण एवढंच नाही, तर मंगळवारी आणि बुधवारी सुद्धा या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. सरकारने हे देखील सांगितलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा 13 जिल्ह्यांची यादी जाहीर केली जाईल आणि त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाईल. त्यामुळे ज्यांना आज रक्कम मिळाली नाही त्यांनी काळजी करू नये. आता एक महत्त्वाची माहिती, कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हा पीक विमा सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणीही वंचित राहणार नाही. पण जर कोणी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरला असेल तर त्यांना विमा मिळणार नाही. विशेषतः 2022 ते 24 या कालावधीत जर चुकीची नोंदणी केली असेल किंवा योग्य तक्रार नोंदवली नसेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. मात्र ज्यांनी योग्य पद्धतीने विमा भरला आहे, पंचनामे झाले आहेत आणि तक्रार नोंदवली आहे त्यांना नक्कीच निधी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही मोठी दिलासादायक बातमी आहे. बराच काळ वाट पाहिल्यानंतर अखेर सरकारने निर्णय घेतला आणि आजपासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आत्ता पाहायचं इतकंच की कोणत्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होतोय. सरकारने त्याबद्दल यादी सुद्धा जाहीर केलेली आहे, ती आपण लगेच पाहणार आहोत. पीक विमा जमा होण्यासाठी आतापर्यंत बराचसा विलंब झाला आहे. खरं तर तुमच्या खात्यात ही रक्कम आधीच यायला पाहिजे होती, पण काही तांत्रिक अडचणी, आंदोलने आणि इतर कारणांमुळे पैसे वेळेत जमा होऊ शकले नाहीत. पण आता सरकारने या सर्व अडचणी दूर करून थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. नांदेड, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांमध्ये कापूस आणि बाजरी या पिकांचे जवळपास 50 ते 55% नुकसान झाले. या नुकसानीची पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई दिली जाईल. पूर्वी कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे विमा जमा होण्यास विलंब झाला, पण आता सरकारने ठामपणे सांगितलं आहे की यापुढे कोणताही अडथळा येणार नाही. आजपासून तुमच्या खात्यात थेट निधी जमा होणार आहे. इतकंच नाही तर 2022 ते 24 या कालावधीत थकलेला पीक विम्याचा निधी सुद्धा केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले आहेत की मागील 3-4 वर्षांचा थकलेला विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने दिलासा देणारा क्षण आला आहे. आज एकूण 13 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होईल आणि उद्याही आणखी 13 जिल्ह्यांमध्ये हीच प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे ज्यांनी वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली त्या शेतकऱ्यांना अखेर आपल्या हक्काचा पैसा मिळणार आहे. उद्याची यादी तर उद्या जाहीर होईलच, पण आज जे महत्त्वाचे 13 जिल्हे आहेत त्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. पण ही रक्कम जमा होण्यासाठी काही निवडक बँका निश्चित करण्यात आल्या आहेत. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पीक विम्याची रक्कम HDFC बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज, एक्सिस आणि बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर नंबर लागतो पोस्ट ऑफिस बँक. या बँकांमधूनच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुमच्या खात्यात आजच निधी जमा होईल. जर तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुमच्या खात्यात आजच निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे. ही खरोखरच तुम्हाला दिलासा देणारी गोष्ट आहे. आत्ता अगदी थोड्याच वेळात आपण हे 13 जिल्हे पाहणार आहोत, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या आदेशाप्रमाणे निधीचं हस्तांतरण होणार आहे. कदाचित तुमचा जिल्हा सुद्धा त्यात असेल आणि आजच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल. तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सरकारने आज अधिकृतपणे जाहीर केलेली पीक विमा जमा होणाऱ्या 13 जिल्ह्यांची यादी सुद्धा निश्चित झालेली आहे.
बराच काळ शेतकऱ्यांमध्ये असा गोंधळ होता की आज येणार की उद्या, रात्री येणार की दुपारी येणार, पण कोणतीही अधिकृत तारीख सांगितली नव्हती. पण आता सरकारने स्पष्ट तारीख सांगितलेली आहे. आजपासून तुमच्या खात्यात निधी जमा होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आजच्या यादीतील पहिला जिल्हा आहे सोलापूर, त्यानंतर नंबर लागतो लातूर, परभणी, जालना, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांचा. त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्रातले सातारा, कोल्हापूर, सांगली. त्याच्यानंतर आहे कोकणातले सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विमा थेट जमा होणार आहे. उद्या देखील 13 जिल्ह्यांची यादी जाहीर होईल, पण आज या जिल्ह्यांमध्येच निधी जमा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना खात्री मिळेल की या बँकांमधून थेट निधी जमा होईल. त्यामुळे आता कोणताही विलंब होणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, आज ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ज्या पिकांचे नुकसान झाले होते त्याची भरपाई अखेर तुमच्या खात्यात येणार आहे आणि यामुळे तुमचा बराच काळाचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. आता तुम्ही कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून जाहीर झाले आहे की 1200 कोटी रुपयांचा पीक विमा निधी तुमच्या खात्यात येणार आहे. या निधीतून 75% अग्रिम रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे. तुम्ही कदाचित विचार करत असाल प्रति हेक्टर किती मिळणार, तर शेतकरी मित्रांनो हे सांगणं थोडं अवघड आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या फॉर्ममध्ये भरलेल्या पिकानुसार रक्कम मिळणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही तूर, कापूस आणि सोयाबीन यापैकी कोणतेही पीक घेतलं असेल आणि त्या पिकाचं नुकसान झालं असेल तर त्या पिकासाठी जास्तीत जास्त रक्कम तुम्हाला मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक पिकाचा योग्य हिशोब घेतला जात आहे आणि तुम्हाला तुमच्या नुकसानानुसार योग्य भरपाई मिळणार आहे. ही खरोखरच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, पीक विम्याबद्दल सरकारने कोणती महत्त्वाची घोषणा केली, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम येणार आहे, कोणत्या बँकांमध्ये येणार आहे, याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतरांना सुद्धा तो व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.